मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर. मित्रांनो, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन हे भारताच्या भेटीवरती आहेत. विशेष करून महाराष्ट्रातल्या लोकांना याचा चांगल्याच पद्धतीने परिचय झालेला आहे की ते भारत भेटीवरती आहेत. याचं कारण असं आहे की त्यांचं आगमन, भारत भेटीची त्यांची जी सुरुवात आहे, 3 दिवसाची त्यांची भारत यात्रा जी आहे ती मुंबईपासून सुरुवात झाली आणि ते परवाच्या दिवशी रात्री मुंबईमध्ये आले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल सकाळी मुंबईमधल्या मरीन ड्राईव्हमध्ये त्यांनी जॉगिंग केली आणि त्यांचा जो जॉगिंगचा व्हिडिओ होता हा आता मोठ्या प्रमाणावरती सोशल मीडियावरती व्हायरल होतो आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियावरती तो दाखवला जातो आहे आणि त्यामुळे इमॅन्युअल मॅक्रॉन मुंबईमध्ये आलेले आहेत याचा परिचय हा जवळपास सगळ्यांनाच झालेला आहे. मित्रांनो, खरं तर इमॅन्युअल मॅक्रॉन यांची ही 4थी भारत भेट आहे. मात्र मुंबईमध्ये ते पहिल्यांदा आलेले आहेत. त्यामुळे मुंबईचा समुद्र असेल किंवा मुंबईमधला मरीन ड्राईव्हचा अनुभव हा त्यांनी पहिल्यांदा घेतलेला आहे. मित्रांनो, हे लक्षात घेणं गरजेचं आहे की त्यांची जरी ही 4थी भारत भेट असली तरी ही जी भेट आहे इमॅन्युअल मॅक्रॉनची भारत भेट ही अनेक दृष्टिकोनातून ऐतिहासिक अशा स्वरूपाची भेट आहे. ही कोणत्या पार्श्वभूमीवर झालेली आहे हे प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे. मग ती आपली देशांतर्गत पार्श्वभूमी असेल आणि जागतिक पार्श्वभूमी असेल. मित्रांनो, नुकतंच आपण असं बघतो की गेल्या काही महिन्यांमध्ये जागतिक घडामोडीमध्ये विशेष करून भारताचा एक पद्धतीची ॲग्रेसिव्ह आणि ॲसर्टिव्ह अशा प्रकारची फॉरेन पॉलिसी म्हणा ही आपल्याला दिसून येते आहे. सगळ्यात पहिले जर्मनीचे चान्सलर भारताच्या भेटीवरती आले. ते भारताच्या भेटी त्यांची पूर्ण होत नाही आहे. तोच युरोपियन महासंघाचे प्रतिनिधी 26 जानेवारीच्या रिपब्लिकन डेच्या परेडला उपस्थित राहिले आणि त्यानंतर भारताने युरोपियन महासंघाबरोबर ज्याचे 27 सदस्य देश आहेत त्यांच्याबरोबर मदर ऑफ ऑल फ्री ट्रेड ॲग्रीमेंट ज्याला म्हणतात अशा प्रकारचं एक ट्रेड ॲग्रीमेंट वरती त्याची घोषणा ही त्या भेटीदरम्यान करण्यात आली. आणि आत्तापर्यंतचा भारताचा बहुपक्षीय मुक्त व्यापार करार हा आपला युरोपियन महासंघाबरोबर झाला. आणि त्यानंतर आता फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष येत आहेत. दरम्यानच्या काळामध्ये अमेरिकेबरोबरचा आपला जो फ्री ट्रेड ॲग्रीमेंट तर त्याला म्हणता येईल, ट्रेड डील ज्याला म्हणू आपण, तो ट्रेड डील हा त्याच्यावर स्वाक्षरी झाली. आणि जर 6 महिन्याचा साधारणतः विचार केला तर आपण इंग्लंडबरोबरचा आपला फ्री ट्रेड ॲग्रीमेंट असेल, UAE ओमानबरोबरचा फ्री ट्रेड ॲग्रीमेंट असेल, न्यूझीलंडबरोबर आपलं फ्री ट्रेड ॲग्रीमेंटच्या चर्चा ज्या आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत. ऑस्ट्रेलियाबरोबरचा फ्री ट्रेड ॲग्रीमेंट 1 जानेवारी 2026 पासून अस्तित्वामध्ये आलेला आहे. दरम्यानच्या काळात रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारत भेटीवरती आले आणि ते कधीच म्हणजे त्यांच्या विरुद्ध ICC म्हणजे इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टचा अरेस्ट वॉरंट असताना ते कोणत्याच देशाच्या भेटीवरती जात नाही आहेत. फार बोटावर मोजण्या एवढ्या देशांच्या भेटीवरती गेलेत. चायना असेल, उत्तर कोरिया असेल. आणि त्यानंतर ते भारताच्या भेटीवरती आले आणि त्याच्याच दरम्यान देखील काही महत्त्वपूर्ण ॲग्रीमेंट्स हे पार पडलेले आहेत. 2 दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये भारत मंडपममध्ये 4थी ग्लोबल AI समिट सुरू झाली. त्यासाठी 22 देशांचे प्रतिनिधी भारतामध्ये आले. ती 5 दिवस समिट चालणार आहे. त्यासाठी ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला पण आलेले आहेत. आता हे सगळ्या घडामोडींना कमालीचा वेग प्राप्त होतो आहे आणि भारत आता ज्या ग्लोबल डेव्हलपमेंट्स आहेत त्या डेव्हलपमेंटच्या केंद्रस्थानी येण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि याच्यामधला ज्याला आपण असं म्हणतो की आयसिंग ऑन द केक असा जो प्रकार झाला आहे तो म्हणजे इमॅन्युअल मॅक्रॉनच्या भारत भेटीने झालेला आहे. आता ही भारत भेट आपल्याला या दृष्टिकोनातून ऐतिहासिक आहे की या दरम्यान जे महत्त्वपूर्ण करार, विशेष करून काल पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईला आले होते आणि इमॅन्युअल मॅक्रॉन आणि मोदींमध्ये काही महत्त्वपूर्ण कराराच्या संदर्भामध्ये चर्चा झाली. जवळपास 20 महत्त्वपूर्ण करारांची घोषणा करण्यात आली. त्यापैकी 4 ते 5 इतके महत्त्वाचे करार आहेत ज्याची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. महत्त्वाचं म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर गेल्या 1 वर्षामध्ये त्यांनी ज्या पद्धतीचा ॲग्रेसिव्ह स्टँड घेतलेला आहे, अमेरिका केंद्रित विश्वरचना निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे, आंतरराष्ट्रीय संस्था संघटनांना बॅकफुटला ठेवून स्वतः अमेरिका सगळं म्हणेल ती पूर्व दिशा, जिसकी लाठी उसकी म्हैस अशा प्रकारचा अमेरिकेने प्रकार सुरू केलेला आहे. व्हेनेझुएलावरती ते मिलिटरी ॲक्शन घेत आहेत, इराणला धमक्या देत आहेत, जगाच्या विरुद्ध म्हणजे WTOचे नियम हे बाजूला सारून कोणावरतीही टॅरिफ लावता आहेत. या सगळ्या गोष्टी एकीकडे होत असताना ट्रेडचा, टॅरिफचा ॲज अन इन्स्ट्रुमेंट म्हणून वापर होत असताना
आपण असं बघतो की त्यांनी युरोपियन महासंघाबरोबर म्हणजे ग्रीनलँडच्या संदर्भामध्ये अतिशय ॲग्रेसिव्ह अशा प्रकारचा स्टँड घेतला आणि त्यांनी म्हणजे दावोसमध्ये जी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम झाली त्यावेळेला इमॅन्युअल मॅक्रॉनची त्यांनी खिल्ली उडवली. इमॅन्युअल मॅक्रॉन आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे व्हॉट्सअपचं चॅट त्यांनी पब्लिक केलं. इमॅन्युअल मॅक्रॉन कोणत्या प्रकारचा गॉगल वापरता आहेत या संदर्भामधले कॉमेंट्स डोनाल्ड ट्रम्प यांनी केल्या, ज्या खरं तर एखाद्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाकडनं अशा प्रकारचं जेस्चर हे अजिबात अपेक्षित नाही आहे. असं असतानाही त्यांनी युरोपियन देशांची खिल्ली उडवायची एक संधी डोनाल्ड ट्रम्प यांनी सोडली नाही आणि ग्रीनलँड आपल्याकडे घेण्याच्या दृष्टीने आम्ही तिथे मिलिटरी ॲक्शन घेऊ अशा प्रकारच्या वल्गना त्यांनी केल्या. अशा वेळेला जेव्हा डोनाल्ड ट्रम्पनी ही वल्गना केली होती की मी मिलिटरी वेने किंवा लष्करी पद्धतीने ग्रीनलँड आम्ही आमच्या ताब्यात घेऊ, त्यावेळेला ग्रीनलँडच्या रक्षणासाठी एक युरोपमधला पहिला देश जो आहे की ज्यांनी मिलिटरी त्या ठिकाणी ग्रीनलँडच्या मदतीला पाठवली, लष्कर ग्रीनलँडच्या मदतीला पाठवलं आणि त्या ठिकाणी सैन्य ठेवलं, तो म्हणजे फ्रान्स होता. आणि त्यामुळे आता आपल्याला असं दिसून येतं आहे की युरोपियन महासंघ, युरोपियन देश हे भारताच्या जवळ यायचा प्रयत्न करतायत. आणि आता ज्याला खुद्द इमॅन्युअल मॅक्रॉननी काल जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी थर्ड वे नावाचा एक शब्दाचा प्रयोग केला. थर्ड वेला ते इंडिया वे असं म्हणतात. ते असं म्हणतात एकीकडे अमेरिका त्याची मोनोपली, डोनाल्ड ट्रम्प यांचं एकाधिकारशाही पद्धतीने वागणं असेल, दुसरीकडे चायना आहे, चायनावरती विश्वास ठेवणं अवघड आहे. चायनाने जगाला आपल्यावरती खूप डिपेंडंट बनवलं आणि आता चायना त्यांच्या टर्म्स डिक्टेट करायला लागला. चायनावरती यासाठी विश्वास ठेवणं अवघड आहे की चायनाचे जे इंटेन्शन्स आहेत ते योग्य नाही आहेत. चायना वन बेल्ट वन रोडच्या माध्यमातून अनेक देशांच्या टेरिटरीज असतील, त्यांच्या आयलंड्स असतील, आपल्याकडे घ्यायचा प्रयत्न करतो आहे. चायनाने अनेक देशांना कर्ज दिलेले आहेत. त्या कर्जाच्या माध्यमातून एक पद्धतीने चायना त्या देशामध्ये आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे एकीकडे अमेरिका आहे, एकीकडे चायना आहे. आता एक थर्ड वे ज्याला म्हणतात, ज्याला इंडिया वे असं म्हणतात, ज्याचा उल्लेख इमॅन्युअल मॅक्रॉननी केला की आता इंडिया वेची सुरुवात झालेली आहे. आणि म्हणून भारत हा सगळ्या ग्लोबल अफेअर्सच्या हेल्म ऑफ अफेअर्समध्ये आलेला आहे आणि आता जगाला, संघटनांना भारताची गरज वाटायला लागली आहे. आणि म्हणून आपण असं बघतो की सिरीज ऑफ व्हिजिट्स या युरोपियन देशांच्या भारतावरती होत आहेत, भारतामध्ये होत आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे करार करण्यासाठी हे सगळेच देश भारताबरोबर उत्सुक आहे. आणि याची कारणं पण मी तुम्हाला यापूर्वीच्या अनेक व्हिडिओजमधनं सांगितलेले आहेत. जरी तो माझा आजचा विषय नसला तरी भारताची ह्यूज मिडल क्लास मार्केट आहे, 72 कोटीचा मध्यम वर्ग आहे, तो ॲस्पिरेशनल आहे आणि याच्यामुळे आपल्याला सगळ्याच देशांना असं वाटतं की आपले प्रॉडक्ट्स ते भारतामध्ये विकले जावं, एवढी ह्यूज मार्केट भारताकडे असल्यामुळे. आणि आजच्या घडीला फास्टेस्ट इकॉनॉमिक ग्रोथ रेट ज्याला म्हणतो, GDP ग्रोथ रेट, हा सगळ्या जगामध्ये भारताचा आहे. IMFनी पण सांगितलं इट्स क्लोज टू 7% GDP ग्रोथ रेट हा आपला 2026मध्ये प्रोजेक्ट केला गेलेला आहे. आणि त्यामुळे जगाचं लक्ष हे भारताकडे आहे. आणि आता अशा पार्श्वभूमीवरती इमॅन्युअल मॅक्रॉन यांची भारत भेट होते. आता बघा या भेटीमध्ये ज्या पद्धतीचे करार हे केले जातात, विशेष करून 3 करारांच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे. दरम्यानच्या काळामध्ये भारताने देखील अंतर्गत पातळीमध्ये काही सुधारणा घडून आणलेल्या होत्या. भारताने ट्रेड रिफॉर्म्स हे घडून आणलेले आहेत. आपल्याकडे 1991 नंतर लिबरलायझेशनचे वारे हे भारतामध्ये व्हायला सुरुवात झाले. अनेक सेक्टर्समध्ये रिफॉर्म झाले. FDIसाठी नॉर्म जे आहेत ते फ्लेक्झिबल बनवण्यात आले. मात्र ट्रेड सेक्टर असं होता की ज्याच्या बाबतीमध्ये भारताची भूमिका म्हणा किंवा प्रतिमा ही अजूनही कन्झर्वेटिव्ह, प्रोटेक्शनिस्ट अशा प्रकारची होती. विशेष करून ॲग्रिकल्चर सेक्टर असेल, डेअरीज असेल, फिशरीज असेल, इवन गार्मेंट्सच्या बाबतीमध्ये देखील असेल, ॲटोमोबाईल आहे, अशा अनेक सेक्टर्समध्ये भारताकडनं टेरिफ जे आहे हे तुलनात्मकदृष्ट्या जगाच्या टेरिफपेक्षा भारताचे टेरिफ हे जास्त होते. आणि त्यामुळे आता भारताने याच्यामध्ये लवचिकता आणण्याचा प्रकार सुरू केलेला आहे. नुकतंच पार्लमेंटमध्ये न्यूक्लिअर लिॲबिलिटी इन्शुरन्स बिल पास झालं आहे. आपण लेबर कोड हा तयार केलेला आहे. GSTमध्ये रिफॉर्म्स आपण घडून आणलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावेळेला जे बजेट केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेमध्ये सादर केलं, त्यामध्ये डिफेन्स सेक्टरमध्ये पहिल्यांदा आपला जो डिफेन्समधला जे बजेट आहे ते 15% 15% वाढवलेलं. याच्यावरती आपण एक स्वतंत्र व्हिडिओ पण आपण केलेला आहे. 15% वाढवण्यात आलं. आणि 15 दिवसांपूर्वी एक महत्त्वपूर्ण बातमी आली की भारताची जी डिफेन्स ॲक्विजिशन काउन्सिल आहे, म्हणजे भारत जे शस्त्रास्त्र खरेदी करतो, त्याचे अध्यक्ष हे आपले केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग जे आहेत. आणि त्यांनी एक अतिशय ऐतिहासिक निर्णय घेतला. आणि मित्रांनो, हा जो ऐतिहासिक निर्णय होता तो म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यानंतर भारताने पहिल्यांदा अशा प्रकारचा निर्णय घेतला की सगळ्यात मोठं डिफेन्स डील भारताच्या
आत्ता 75 वर्षांच्या स्वतंत्र भारताच्या इतिहासामधलं सगळ्यात मोठं सिंगल डील ज्याला म्हणतो आपण, ते सिंगल डीलचा निर्णय, त्या खरेदीचा निर्णय हा डिफेन्स ॲक्विजिशन काउन्सिलच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. आणि तो निर्णय होता की भारत आता फ्रान्सकडनं आपण 114 राफेल हे कॉम्बॅट एअरक्राफ्ट जे आहे ते आपण आता घेणार आहोत. फायटर प्लेन जे आहेत ते आपण घेणार आहोत. मात्र याच्यामधला कळीचा मुद्दा असा आहे की हा जो टोटल डील आहे मित्रांनो, हा डील आहे 30 बिलियन युरोजचा. 30 बिलियन युरोज लक्षात घ्या. हा डील डॉलरमध्ये होत नाही आहे, हा डील होतो युरोमध्ये. आणि युरोमध्ये ही अमाऊंट आहे 30 बिलियन युरोज. फ्रान्सने आपल्या इतिहासामध्ये एवढा मोठा डिफेन्स डील कोणाबरोबरही केलेला नाही आहे. स्वतंत्र भारतामध्ये देखील अशा प्रकारचा सिंगल डील हा कधी झालेला नाही. एका स्ट्रोकमध्ये आपण 114 फायटर प्लेन्स हे फ्रान्सकडनं आपण घेण्यासंदर्भातला हा डील आहे. मात्र याच्यामध्ये काही महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहेत. आता ह्या 114 पैकी केवळ 18 आपण ज्याला आपण रेडी टू यूज म्हणतो किंवा ऑफ द शेल्फ म्हणतो, जे आपण फ्रान्सकडनं इम्पोर्ट करणार आहोत. म्हणजे जे फ्रान्समध्ये बनलेले राफेल फायटर प्लेन आहे हे आपण 18 फ्रान्सकडनं घेणार आहोत. आणि 114मधनं हे 18 काढून टाकल्यानंतर उरलेले सगळे फायटर प्लेन्स, राफेल प्लेन्स हे भारतामध्ये बनणार आहेत. आणि हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे. या संदर्भामध्ये जॉईंट प्रोडक्शन जे आहे ते होणार आहे आणि त्याच्यानंतर टेक्नॉलॉजी ट्रान्सफर होणार आहे. या संदर्भामधला ऐतिहासिक करार हा इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या भारत भेटीदरम्यान होतो आहे. मित्रांनो लक्षात घ्या, हे राफेल फायटर प्लेन आहे हे 4.5 जनरेशनचं प्लेन मानलं जातं. याला 5th जनरेशन अनेक जण असा आग्रह म्हणतात की आपण आता 5th जनरेशन प्लेनकडे गेलं पाहिजे आहे. जसं अमेरिकेचं F-35 आहे, रशियाचं Su-57 आहे, चायनाचं J-35 आहे. हे सगळे 5th जनरेशन फायटर प्लेन्स आहेत. आणि भारत आता 4.5 जनरेशनचं का घेतो आहे. मात्र राफेलच्या बाबतीमध्ये आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे की याचा अतिशय महत्त्वपूर्ण वापर आहे. ह्या जेटला टेस्ट केलं गेलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नुकतंच पाकिस्तानबरोबर आपलं जो संघर्ष झाला ज्याला ऑपरेशन सिंदूर आपण म्हणतो, या ऑपरेशन सिंदूरमध्ये राफेल या फायटर प्लेनचा अतिशय उत्तम पद्धतीने वापर करण्यात आला. आणि त्यामुळे राफेल हे एक अशा स्वरूपाचं आहे की ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती मॉडिफिकेशन आपल्याला करता येऊ शकतात. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की भारताचं जे ब्रह्मोस मिसाईल आहे, जे भारतीय तंत्रज्ञानाचं आहे, जरी तो जॉईंट व्हेंचर असला रशियाबरोबरचा तरी त्याचं उत्पादन भारतामध्ये होतं आहे. आणि हे ब्रह्मोस मिसाईल देखील आपल्याला राफेल या फायटर प्लेनवरती लोड करता येऊ शकतं. त्यामुळे हा ऐतिहासिक करार जो आहे की जो आपण फ्रान्सनी पण त्याच्या इतिहासात पहिल्यांदा केला, भारताने पण आपल्या इतिहासात पहिल्यांदा केला. एका स्ट्रोकमध्ये आपण 114 आपल्याकडे राफेल हे आपल्या ताफ्यामध्ये येणार आहेत. मित्रांनो लक्षात घ्या, भारताची एकूण सँक्शन्ड जे आपल्याकडे स्क्वॅड्रन्स आहेत, म्हणजे आपल्याकडे फायटर प्लेनचे जे स्क्वॅड्रन्स असतात, या स्क्वॅड्रन्सची आपल्याला जी सँक्शन स्ट्रेंथ आहे ही भारताला 42ची आहे. एका स्क्वॅड्रनमध्ये साधारणतः 15 ते 16 फायटर प्लेन्स असतात. आजच्या घडीला भारताकडे साधारणतः 550 हे फायटर प्लेन्स आहेत. त्याच्यामध्ये मिराज आहे, जॅग्वार आहे, त्याच्यामध्ये मिग आहे. मात्र मिराज असेल, जॅग्वार असेल किंवा मिग असेल, मित्रांनो आता काही काळामध्ये हे सगळे रिटायर्ड होणार आहेत. हे रिप्लेसमेंटची वाट बघता आहेत. त्यामुळे आत्ताची घडी अशी होती की भारताला प्रचंड गरज आहे. आपण आपला पाकिस्तानबरोबरचे आपले संबंध अतिशय ताणले गेलेले आहेत. चायनाबरोबर जरी काही काळापुरतं असलं तरी विश्वासतूट जी आहे ती चायनाबरोबर अजूनही कंटिन्यू आहे. पूर्वेकडे आता शेख हसीनांचं सरकार नाही आहे, तिथं तारिक रहमानचं सरकार आलेलं आहे. मात्र जमाते इस्लामीचा प्रभाव तिथं वाढतो आहे. त्यामुळे भारताला आपल्या सीमांचं रक्षण करण्यासाठी आपल्याला अत्याधुनिक फायटर प्लेन्स आपल्या ताफ्यामध्ये असणं गरजेचं आहे. आपल्याला जरी 42 स्क्वॅड्रनचं सँक्शन्ड असलं तरी आजच्या घडीला भारताकडे केवळ 29 स्क्वॅड्रन हे आपल्याकडे फंक्शनल आहेत. आता जर आपण चायनाची कंपॅरिझन केली तर चायनाकडे 52 स्क्वॅड्रन्स आहेत. पाकिस्तान आपला शेजारी देश आहे, ज्याच्याबरोबर नुकतंच आपला ऑपरेशन सिंदूर संघर्ष झाला, त्यांच्याकडे देखील 27 स्क्वॅड्रन्स आहेत आणि भारताकडे 29 स्क्वॅड्रन्स आहेत. आणि त्याच्यामधले फायटर प्लेन्स पण आता रिटायरमेंटच्या याच्यावरती आहेत. त्यामुळे भारताला खूप गरज होती अत्याधुनिक फायटर प्लेन्स घेण्याची आणि ते राफेल आहे, ती गरज राफेल पूर्ण करू शकतं. आणि त्यामुळे आपण 114
रफेलचा हा डील केलेला आहे. मित्रांनो, पुढच्या काही वर्षांमध्ये भारताकडे साधारणतः 172 रफेल असतील. ऑलरेडी आपल्या एअरफोर्सनी 36 रफेल हे घेतलेले आहेत. आपल्या नॅव्हल फोर्सकडे 29 रफेल ऑलरेडी आहेत आणि आता आपण ॲडिशनल 114 आपल्या ताफ्यामध्ये येत आहेत. त्यामुळे भारताचं जे एकूणच लष्करी सामर्थ्य आहे ते येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढणार आहे. हा पहिला करार झाला. दुसरा करार अतिशय महत्त्वपूर्ण झालेला आहे आणि तो म्हणजे भारतातली टाटा कंपनी आणि फ्रान्सची एअरबस यांच्यामध्ये एक महत्त्वपूर्ण करार घडलेला आहे. त्याच्यानुसार H-125 हे लष्करी म्हणजे कॉम्बॅट हेलिकॉप्टर हे आता भारतामध्ये बनणार आहे. मित्रांनो, पहिल्यांदा फ्रान्सकडनं पण अशा प्रकारचा ॲग्रीमेंट, जॉईंट प्रोडक्शनचा ॲग्रीमेंट केला गेलेला आहे. तिसरा अतिशय महत्त्वपूर्ण झालेला आहे आणि ते म्हणजे भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि फ्रान्सची सॅफ्रन कंपनी यांच्यामध्ये MOU झालेला आहे. आणि आता ह्या राफेलसाठी एक हॅमर नावाचा जो बॉम्ब आहे, ह्या हॅमरविषयी मी बोलणार आहे. हे हॅमर हा ॲक्च्युली ॲक्रोनिम आहे हॅमर. आता त्याचा फुल फॉर्म आपण आता त्याची डिस्कशन नंतर करू. परंतु हे हॅमर जो आहे याचं प्रोडक्शन आता भारतामध्ये होणार आहे. मित्रांनो, लक्षात घ्या की रफेलचं एक फार महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. या फायटर प्लेन्समधनं अनेकदा बॉम्ब्स हे टाकले जातात. हॅमरला आपण बॉम्ब म्हणू शकतो, परंतु हा बॉम्ब कधी मिसाईलमध्ये कन्वर्ट होतो सांगता येत नाही. खरं तर हॅमर हा एक बॉम्ब पण आहे आणि एक मिसाईल पण आहे. आता ते प्रेसिजन गायडेड म्हणजे याला साधारणतः 75 किलोमीटर 100 किलोमीटरपर्यंतची दिशा याची निर्धारित करता येते आणि आपलं जे टार्गेट आहे त्या टार्गेटला सहज हे हॅमर उद्ध्वस्त करू शकतं. ह्या हॅमरचा वापर ऑपरेशन सिंदूरमध्ये देखील करण्यात आलेला होता. आता आपल्याला पाकिस्तानच्या आतमध्ये घुसायची गरज नाही. आपण LOCमधनं हॅमरच्या माध्यमातून पाकिस्तानमधले विशेष करून पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांची जी तळं आहेत, जी POKमध्ये आहेत, ती उद्ध्वस्त करणं भारताला सहज शक्य आहे. आता हे जे हॅमर आहे, या हॅमरचं उत्पादन देखील भारतामध्ये होणार आहे. आता मित्रांनो, ही फार कळीचा मुद्दा आहे. मी सातत्याने करत असतो की भारत हा आशिया खंडातला सगळ्यात मोठा आयातदार, लष्करी साधनसामुग्रीचा आयातदार देश म्हणून भारताची प्रतिमा होती. भारत आता आपली ही प्रतिमा मागे करून संरक्षण क्षेत्रामधला निर्यातदार देश हा भारत बनू पाहत आहे. भारताने 2025मध्ये एकूण संरक्षण साधनसामुग्रीची जी निर्यात केलेली आहे ती साधारणतः 3 अब्जची आहे आणि भारताने 2029पर्यंत संरक्षण साधनसामुग्रीच्या निर्यातीचं जे उद्दिष्ट ठेवलेलं आहे ते साधारणतः $6 बिलियन आहे. आता या दृष्टिकोनातून इमॅन्युअल मॅक्रॉनची आणि त्यांच्यामध्ये जे डिफेन्स डील भारत आणि फ्रान्समध्ये झालेले आहेत, रफेल असेल, हॅमर असेल, H-125 हेलिकॉप्टर, फायटर हेलिकॉप्टर असेल, याचं सगळ्यांचं उत्पादन भारतामध्ये होणार आहे आणि भारताकडनं यांची निर्यात केली जाणार आहे. त्यामुळे ज्याला आपण मेक इन इंडिया असं म्हणतो की आज भारताचा डिफेन्स जो ट्रेड आहे जगभरातला, त्याचा रोल भारतामधला एकूण भारताचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते हार्डली 4 ते 5% आहे. चायनाचं 8 to 9% येतं. चायनाचं साधारणतः 2022-23 पर्यंतची आकडेवारी चायनाची उपलब्ध आहे, कारण चायना कधी डिस्क्लोज करत नाही की ते किती एक्सपोर्ट करतात, त्यांचं प्रोडक्शन काय हे चायना कधी सांगत नाही. पण जो अंदाज आहे त्याच्यानुसार 2023 पर्यंत चायनाने $3 बिलियन आर्म्स एक्सपोर्ट केलेले आहेत आणि चायनाचा ग्लोबल शेअर जो डिफेन्स प्रोडक्शनमधला आणि डिफेन्स एक्सपोर्टमधला आहे हा क्लोज टू 8% आहे. भारत हा 10% पर्यंत जाऊ शकतो. अनेक आशियाई देशांना भारतामध्ये बनलेले डिफेन्स इक्विपमेंट्स हे पाहिजे आहेत. विशेष करून ब्राह्मोस मिसाईलची मागणी ही मोठ्या प्रमाणावरती आहे. ऑलरेडी भारताने फायटर प्लेन्स हे करायला सुरुवात केलेली आहे, तयार करायला. हिंदुस्तान एरोनॉटिक लिमिटेड HAL कडनं तेजस हे लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट याचं ऑलरेडी प्रोडक्शन होतं. आता लक्षात घेणं गरजेचं आहे की आपले जी रिक्वायरमेंट इमिजिएट आहे त्या रिक्वायरमेंटला गृहीत धरता भारताचं इंडिजिनस प्रोडक्शन एवढं नाही आहे किंवा इतकी फास्ट डिलिव्हरी देऊ शकत नाही. म्हणून आपल्याला काही काळासाठी परदेशी इक्विपमेंटची गरज आहे. जसं आपल्याला 18 डायरेक्ट फायटर प्लेन्स आता रफेलची मिळणार आहेत, नंतर भारतामध्ये प्रोडक्शन होईल आणि साधारणतः पुढच्या 10 वर्षांमध्ये आपलं डोमेस्टिक कॅपॅबिलिटी एवढी प्रचंड वाढेल की आपण स्वतः ह्या सगळ्या गोष्टी प्रोड्यूस करू शकू आणि एक्सपोर्ट करू शकू. या सगळ्या दृष्टिकोनातून असं मी म्हणेल की जसं भारताने युरोपियन महासंघाबरोबर मदर ऑफ ऑल ट्रेड डील केला, तसं भारताने मॅक्रॉनच्या व्हिजिटबरोबर मदर ऑफ ऑल डिफेन्स डील हा केलेला आहे. ऐतिहासिक आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एवढा प्रचंड मोठा डिफेन्स डील भारताने केलेला आहे आणि फ्रान्सने देखील त्यांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा केलेला आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, डोनाल्ड ट्रम्पच्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये काही महत्त्वपूर्ण धडे, लेसन्स हे भारताला मिळालेले आहेत.
जसं आपण आपल्या ट्रेडमध्ये रिफॉर्म्स केले, आपले डोमेस्टिक रिफॉर्म्स केले, ट्रेडचं डायव्हर्सिफिकेशन आपण केलं आणि आता आपण केवळ सेलर आणि बायर अशा प्रकारचे रिलेशन न ठेवता आपण प्रोडक्शनसाठी प्रयत्न आता करायला लागलो. तशाच पद्धतीने डोनाल्ड ट्रम्पच्या काळामध्ये एक अतिशय महत्त्वपूर्ण धडा आपल्याला मिळालेला आहे. उद्या जर भारताचा चीनबरोबर संघर्ष झाला, पाकिस्तानबरोबर संघर्ष झाला, तर मित्रांनो अजिबात अपेक्षा आपल्याला करता कामा नये की आमच्या मदतीला प्रत्यक्षपणे अमेरिका येईल, युरोपियन देश येतील, रशिया आमचा किती मित्र असला तरी तो डायरेक्ट कन्फ्रंट्रेशनमध्ये येईल, अशी अपेक्षा आपण करू शकत नाही आहे. व्हेनेझुएलाच्या मदतीला कोणीही गेलेलं नाही आहे. अमेरिकेने मिलिटरी कारवाई केली आणि तिथले मदुरो राष्ट्राध्यक्षांना त्यांच्या घरामधनं उचललं. आता त्या अमेरिकेच्या तुरुंगात आहे. कोणीही व्हेनेझुएलाच्या मदतीला गेलेलं नाही आहे. आज अमेरिका, डोनाल्ड ट्रम्प उघडपणे इराणला धमक्या देत आहेत. कोणीही इराणच्या बाजूने उभं राहायला प्रत्यक्ष संघर्षात तयार नाही आहे. रशिया युक्रेन युद्ध सुरू झालं, बायडननी सांगितले की आम्ही युक्रेनला मदत करू, अप्रत्यक्ष मदत करत आहेत, पण प्रत्यक्षपणे अमेरिकेने आपले सोल्जर्स हे उतरवलेले नाही आहेत. त्यामुळे ही अपेक्षा आपल्याला करता कामा नाही आहे की आमच्या मदतीला कोणी येईल. भारताला स्वतः हे सगळं करावं लागत असल्यामुळे आपल्याला संरक्षण क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर बनणं आणि केवळ आत्मनिर्भर बनणं नाही आहे, तर आत्मनिर्भर बनून याच्यानंतर निर्यात पण करणं भारताला गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून इमॅन्युअल मॅक्रॉनची ही भारत भेट, जी 3 दिवसांची भारत भेट आहे, ते आज दिल्लीला जी ग्लोबल AI समिट आहे त्याला त्याची उपस्थिती आहे. मागच्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सला गेलेले होते. तिसरी जी ग्लोबल AI समिट झाली होती ती फ्रान्समध्ये झाली होती. ती जॉईंटली भारत आणि फ्रान्सनी ऑर्गनाईज केलेली होती, म्हणून पंतप्रधान मोदी स्वतः तिकडे गेलेले होते. आता आपल्याकडे त्यांची उपस्थिती या AI समिटला असणार आहे. पण मित्रांनो लक्षात घ्या, भविष्यामध्ये या सगळ्या आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या केंद्रस्थानी भारत राहणार आहे. आणि त्यामुळे जसं आता फ्रान्सने सांगितलं की पुढच्या 10 वर्षांमध्ये 35,000 भारतीय तरुणांची गरज ही फ्रान्सला असणार आहे. त्यामुळे भारताचे हे दिवस आहेत. सर्व दृष्टिकोनातून जर विचार केला तर फ्रान्सची आणि इमॅन्युअल मॅक्रॉनची ही जी भारत भेट आहे ही ऐतिहासिक आहे, कारण या भेटीदरम्यान मदर ऑफ ऑल डिफेन्स डीलवरती स्वाक्षरी झालेली आहे.